ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण छान कमेंट करत आहात, सर्व गोष्टी सुचवत आहात, इतर लोकांपर्यंत शेअरही करत आहात, त्याबद्दल आपला आभारी आहे। जर अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा। सबस्क्राइब याच्यासाठीच कर म्हणतोय की आपल्याला प्रत्येक वेळी ग्रुपवर ही लिंक शेअर करा असे आपले मेसेज पाठवावे लागतात, ते पाठवावे लागू नये याकरिताच आपल्याला ते सांगतोय। कारण 12 व्हिडिओ, कारण आता आपण प्रत्येक राशीचे वेगळे 12 व्हिडिओ करत आहोत, ते 12च्या 12 व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये लिंक शेअर करणं थोडंसं कठीण होतं। त्यामुळे आपली जर राशी आपल्याला पाहायची असेल आणि सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन यावं अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ, यासाठी आपल्याला बेल आयकॉन दाबणे आणि सबस्क्राइब करणं खूप गरजेचं आहे। आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करत आहोत, जे आहे 22 जुलै ते 28 जुलै 2024 हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे। 22 जुलै ते 28 जुलै 2024 वृश्चिक राशी। या सप्ताहात काही चांगल्या गोष्टीमुळे आपली इच्छाशक्ती प्रबळ होईल, आत्मविश्वास वाढेल, स्वतःवरील विश्वास वाढेल आणि आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडतील। म्हणजे आपण कॉन्फिडन्सली जेव्हा एखादी कामं करतात तेव्हा ती चांगलीच घडतात, पण आपल्या मनात नसतं, कोणीतरी करायला सांगितलंय, करायची म्हणून जेव्हा आपण करतात त्यावेळी ती कामं पूर्ण होत नाही, याचा चांगला आपल्याला अनुभव आहे। पण ह्यावेळी थोडंसं कॉन्फिडन्स वाढल्यामुळे कामाबद्दलचं म्हणा, एखाद्या गोष्टीबद्दलचं, त्यामुळे आपण चांगल्या गोष्टी करू शकाल, आपल्या हातून गोष्टी चांगल्या घडतील सुद्धा। आता नोकरीत काय होणार आहे, शुभ घटना घडतील। म्हणजे काय होईल, प्रमोशन होईल, कदाचित आपल्याला हवं तशी बदली मिळेल, किंवा काही आपल्या इच्छा होत्या त्या नोकरीच्या ठिकाणी काही बदल हवा होता कुठल्या गोष्टीमध्ये, तो सुद्धा आपल्या मनाप्रमाणे बदल होईल। एखादा जर वरिष्ठच आपल्याला खूप त्रास देत होता आणि त्याची बदली व्हावी अशी मनात इच्छा होती, किंवा तो दूर जावा असं वाटत, कदाचित अशा तत्सम गोष्टी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या बरोबर घडू शकतात। व्यवसाय वृद्धीसाठी नवीन प्रयोग करता येतील, नोकरी निमित्त परदेशी किंवा बाहेरगावी जाण्याचे सुद्धा योग जुळून येतील। आता आपण शिक्षण घेत आहात, विद्यार्थी वर्ग आहात, तर विद्यार्थ्यांना विशेष अभ्यासासाठी लक्ष देणं खूप गरजेचं आहे। कारण आपल्या एखाद्या लहानशा चुकीमुळे किंवा आताच्या चालल्या असलेल्या तिमाही दुमाही परीक्षा जर असतील, कुठल्या परीक्षा असतील, तर त्या परीक्षेत दुर्लक्ष केल्यामुळे, कमी मार्क मिळाल्यामुळे पुढे आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो आणि पुढच्या ऍडमिशनसाठी किंवा पुढच्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला त्यात त्रास होऊ शकतो। तर आपण विद्यार्थी वर्गाने शिक्षणात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, लक्षपूर्वक अभ्यास करण्याचं गरजेचं आहे। या सर्व गोष्टी जर आपण सर्वसाधारण या सप्ताहामध्ये जर केल्या तर आपल्या खूप साऱ्या अडचणी शिक्षणासंबंधीच्या दूर होतील। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 23 आणि 27, शुभ अंक असणारे 5 आणि रंग असणारे पोपटी कलर, याचा आपण वापर करू शकता। ग्रह अनुकूल व्हावा किंवा काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या आणि मनासारख्या इच्छा घडाव्या, यासाठी आपल्या तद्दशांश वजनाच्या तद्दशांश मसूरची डाळ आपल्याला गणपतीच्या देवळात दान द्यायची आहे। जर तद्दशांश देऊ शकत नसाल, वजन जर 70 किलो आणि 7 किलो देऊ शकत नसाल, तर कमीत कमी 1.25 किलो मसूरची डाळ, पानाचा विडा आणि एक नारळ, त्याच्यावर काहीतरी दक्षिणा गणपतीच्या देवळात आपल्याला द्यायचं आहे। जर गरजू व्यक्तींना देऊ शकत असाल, वृद्धाश्रमात जर देऊ शकत असाल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ती डाळ वजनाप्रमाणे दिली, वजना इतकीच दिली तर अतिउत्तम। पण जर करता येत असेल तर त्यानुसार आपण करा, नक्की आपल्याला त्याचा लाभ होईल। चला आता पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।